लोकसभेची राजकीय रंगपंचमी. रंगपंचमी म्हटलं की रंग खेळायलाच पाहिजेत. लोकसभेची निवडणूक आणि त्यातच आली रंगपंचमी. राजकारणी लोकांचे रंग आता आपल्याला भरपूर पाहायला मिळतील. 5 वर्षात पब्लिकला मग त्यांचे सगळे रंग माहीत होतात. पण आधी मात्र भावनिक होऊन मतदान केलेलं असतं. त्यामुळे 5 वर्ष जनतेला हे सगळे रंग ढंग सोसावे लागतात. आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेला शिमगा आणि आरोपांची धुलवड पाहिली तर गल्लीमध्ये होळी पेटवल्यानंतर फेर धरून जी बोंबाबोंब करतात ना, ती सुद्धा फिक्की पडावी इतके राजकारणाचे रंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. लोकसभेची निवडणूक, महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. एरवी नमो लाटेमुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता मात्र प्रचंड संघर्षाची झाली आहे. एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या, शाब्दिक वस्त्रहरण, आरोप प्रत्यारोप, शह काटशह, कुरगोडीवर कुरगोडी, उमेदवारांची पळवापळवी, आयाराम गयारामांच्या कोलांट्या उड्या, सख्खा मित्र पक्का वैरी, निष्ठावंत आणि बेईमानाचे दाखले प्रतिदाखले, सगळं काही डोकं गरगरून टाकणारं चाललंय. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. वाटलं होतं तितकं सोपं नाही महाविकास आघाडी आणि महायुतीला सुद्धा उमेदवार निवडणं आणि उमेदवारी दिलेल्या माणसाला निवडून आणणं. युती आणि आघाडी या दोन्हीमध्ये आहे प्रचंड त्रांगडं. दोन्हीकडे आहेत 3 पक्षांचं त्रिकूट. अहो, ही युती आघाडी नाही काही, ही आहे राजकीय सर्कस, अक्षरशः डोंबाऱ्यांचा खेळ. युती आणि आघाडीला एक एक पक्ष म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. आता महायुतीला वाटतंय खरंच भावाच्या विरोधात भावाला लढवावं. ठाकरे विरुद्ध ठाकरे फाईट, वातावरण एकदम टाईट. पण एका जागेवर गप्प बसतील तर ते राज ठाकरे कसले. भाजपा म्हणते एका जागेवर गप्प बसा आणि महाराष्ट्रभर फिरून आमचा प्रचार करा. झालं, गोळ वाढला. इकडे महाविकास आघाडीची तीच कथा. त्यांना वाटतंय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला बरोबर घ्यावं, पण प्रकाश आंबेडकर काही 2-4 जागांवर समाधान मानायला तयारच नाहीत. त्यांना माहिती आहे आपण उमेदवार निवडून आणू शकत नाही, पण उमेदवार पाडू शकतो. त्यामुळे युती आणि आघाडी पुढे या दोघांना कसं सामावून घ्यायचं हा मोठा पेच आहे. आता थोडं उमेदवारांच्या जागा वाटपाबद्दल बोलूयात. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. पण त्यापूर्वी थोडं आपल्या रणरागिणीबद्दल पण बोलूयात. बीडमध्ये ताई आणि भावाचं मिलन झालं. पंकजा ताईंना लोकसभेचं तिकीट मिळालं. आज दोघांनीही काढली मिरवणूक प्रचाराची फेरी. दुसरी रणरागिणी म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री, हनुमान चालीसा फेम खासदार नवनीत राणा कौर. त्यांना आता काय थेट भाजपाचीच उमेदवारी मिळते. नवरा आमदार, बायको खासदार, मग काय रंग बरसे भिगी चुनरवाली रंग बरसे. असं हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. तिसऱ्या भाग्यवान रणरागिणी खासदार म्हणजे जळगावच्या रक्षा खडसे. भारतीय जनता पक्षाचे राज्यात कार्य वाढवणारे आणि भाजपाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते पदापासून महसूल मंत्री पदापर्यंत मजल मारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मतभेद झाल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या खडसे यांनी राष्ट्रवादी सोडली तरी रक्षा खडसे यांनी भाजपा सोडली नाही. सासरे विरुद्ध सुनबाई अशी निवडणूक वर्तवली जात असताना खडसे यांनी आपण आणि आपली कन्या लोकसभेसाठी इच्छुक नाही असे सांगत भाजपाचा डाव उधळून लावला आहे. मुंबईत मात्र एकेकाळी भाजपाचं राष्ट्रीय नेतृत्व मानले जाणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या व विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. राज्याच्या राजकारणात कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित झाली असून साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही भाजपा अर्थात महायुतीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही 2 राजघराणी 2 प्रमुख पक्षांमध्ये विभागली गेली आहेत. बारामतीची लढत सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई पवार या नणंद भावजयांमध्ये होणार असल्यामुळे रंगतदार आणि लक्षवेधी ठरण्याचे चिन्ह असताना माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजितदादांवर जहरी टीका करत या निवडणुकीत खळबळ माजवली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर 2 वेळा बैठक होऊनही
शिवतारेंची नाराजी दूर झालेली नाही, उलट त्यांनी स्वतःच लोकसभेला उतरण्याची घोषणा केली आहे. युती आणि आघाडींच्या टप्प्याटप्प्याने उमेदवाऱ्या जाहीर होत आहेत. सोलापूरला सुद्धा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात अखेर भाजपाने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना महायुतीतर्फे रिंगणात उतरवलं आहे. लवकरच युती आणि आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा सुटेल, कारण रणांगण आणि रणधुमाळी सुरू झाली आहे. या अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.